काम केलं। माननीय सुवर्णाताई लोडगे यांच्या कमळ चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने आणि स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे साहेबांचा जो आज संकल्प होता तो संकल्प पूर्ण करण्याकरता आपण त्यांना निवडून द्यावं अशी विनंती करण्याकरता मी आलो आहे। बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री यांनी पुढच्या काळामध्ये शिरूरच्या नगरपालिकेच्या विकासाकरता जो काही निधी लागेल तो संपूर्ण निधी देण्याकरता मला सूचना दिलेली आहे। सर्व योजना घेऊन आपण शिरूरच्या पुढच्या 5 वर्षाचा विकासाचा या ठिकाणी आराखडा तयार करू। मला या ठिकाणी आता हुडको कॉलनीचे लोक भेटले। मी हुडको कॉलनीच्या सर्व जनतेला वचन देतो, संभाजीनगर हुडको कॉलनीमध्ये 371 घरात 371 घरं मालकी हक्काचा मूळ मालकांना देण्याची प्रक्रिया हा विषय मला स्वर्गीय बाबूराव पाचरणे सांगितला होता। हा सुद्धा निर्णय 371 घराचा मी करून देईल। पुढच्या 3 महिन्यामध्ये हुडकोच्या संपूर्ण घरांना कायदेशीर प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय मी या ठिकाणी करणार आहे। नगरपालिकेच्या विकास आराखड्यासाठी खेळाच्या मैदानाकरता आरक्षित आहे। मध्यमवर्गीय श्रमिक लोक तिथे घरं बांधलेली आहे, हा सुद्धा प्रश्न माझ्या अधिकारात आहे। मी गुजरमाळा या सर्व या चिंता करू नका, माझी सही चालणारा मी करून देणार। प्रभाग क्रमांक 7 मध्ये करुंजले वस्ती आहे, 170 कुटुंबांना त्यांचं रजिस्ट्रेशन करून देणे, त्यांचा सातबारा करून देणे ही जबाबदारी प्रभाग नंबर 7 मध्ये करुंजले वस्तीमध्ये करू। शिरूर नगरीला क्रीडा संकुलाचे 17 एकरचा भूखंड पाहिजे आहे, तो देण्याचाही निर्णय आपण या ठिकाणी करू। अंडे बाजार भाजी बाजार परिसर आहे, 1.24 हेक्टर जमीन आहे। हा प्ले ग्राउंड 2012 मध्ये टाकलेला आहे, तिथेही राहणाऱ्या लोकांचं आरक्षण कमी करून त्यांना घरं देण्याचा, त्यांचा प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय सरकार करेल। सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आपल्याला विजयी करायचे आहेत। अगदी लोकनेते स्वर्गीय आमदार बाबूरावजी पाचरणे साहेबांच्या स्वप्नातला शेर